निधी पुलाव टेस्ट कर. कसं झालंय निधी पुलाव? यम्मी टेस्टी. मस्त झालंय मम्मी. माझ्या टिफिन मध्ये पण ते ना, मी माझ्या फ्रेंड्सला शेअर करेल. चालेल, ठीक आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पुलाव बनवणार आहे, तोही सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये. आणि तोही आपण टिफिन मध्ये पण झटपट देऊ शकतो, लहान मुलांच्या पण टिफिन मध्ये देऊ शकतो. जे स्कूल मध्ये जाणारे मुलं असतात त्यासाठी काय बनवायचं, आता लगेच स्कूल पण चालू होणार आहे, तर फटाफट टिफिनची घाई असते आपल्या आणि त्या घाईमध्ये आपल्याला काही करायचं समजत नाही, तेव्हा तो हा पुलाव म्हणून ऑप्शन आहे. तो फटाफट होतो आणि चविष्ट होतो आणि खूप वेळ मोकळा राहतो आणि तो खूप टाइम ही टिकतो. म्हणजे आता थोडीशी गरमी पण चालू आहे, तर त्या गरमीमध्ये पण तो पुलाव आहे ना व्यवस्थित म्हणजे खराब पण होता कामा नये. त्यासाठी पण आहे ना आपण जे आपण जे साहित्य वापरलंय त्याच्याने आपला पुलाव खराबही होणार नाही आणि तो खूप टाइम चांगला राहणार आहे. तुमचाही पुलाव व्यवस्थित फळफळीत आणि परफेक्ट होण्यासाठी तुम्ही ही रेसिपी संपूर्ण बघा. चला साहित्य बघू. साहित्य बघण्यापूर्वी अजूनही माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. चला तर आपण साहित्य बघू. आम्ही बासमती तांदूळ घेतलाय, एकदम लॉंग म्हणजे एकदम लांब दाण्याचा तांदूळ आहे हा. मस्तपैकी फळफळीत होण्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचा आपल्याला हा बासमती तांदूळ घ्यायचा आहे. कांदा आहे 1 वाटी, तूप आहे, साजूक तूप आहे हे, मीठ, मी दालचिनीचे ना छोटे छोटे स्टिक घेतलेत, लवंग, काळी मिरी, आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. काजू, दही 1 वाटी, मी गाजर आहेत, हे गाजराचे असे चौकोनी असे मी कट्स करून घेतले आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घ्या. फ्लावर, मटार, हिरव्या मिरच्या मी 2 ते 3 तुकडे करून घेतले आहेत, 2 तुकडे. आणि हे तेल आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात. आणि काजू हे ऑप्शनल आहे, पण ना टाकल्यावरती छान टेस्ट येते आणि खायला पण छान लागतात. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण ॲड अजून करू शकतात, जसे काय फरसबी तुम्ही ॲड करू शकता. आणि मी जिथे हे मटार घेतले आहेत ते मी फ्रोझन मटार घेतले आहेत. त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर सीझन वाईज जर तुमच्याकडे ओले मटार अवेलेबल असतील तुम्ही ओले मटारही घेऊ शकता. चला आता साहित्य बघून झाले, आता आपण कृतीकडे वळू. कढई तापत ठेवूया. कढई तापत ठेवेपर्यंत मी आहे ना हे जे आपले तांदूळ आहेत ते व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने ना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते ना मी ना अर्धा तासासाठी तरी ना पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचे. तुमच्याकडे अर्धा तासाचा टाइम असेल 15 मिनिटासाठी तरी का होईना तुम्ही हे तांदूळ भिजत ठेवा. तर आता आपण हे साईडला ठेवूया तांदूळ आणि आपण आपली कढई गरम करून घेऊया. आपली कढई गरम होईपर्यंत आपण तेल टाकूया. कढई बरोबर आपले तेलही गरम होईल. तेल गरम झालं, आपल्या जे आपण अख्खा गरम मसाला घेतलाय तो आपण टाकून घेऊया. आपली दालचिनी पण मस्त व्यवस्थित अशी फुलते. त्याचबरोबर मी ही दालचिनी टाकून घेते, लवंग आपले टाकून घेतले पहिलाच मी, आणि दालचिनी पण आता टाकते. मस्त की उडते. काळी मिरी घेतली. तर बघा मी इथे हा सफेद हा जो कांदा घेतलाय, त्याच्याऐवजी तुम्ही कांद्याची पातही घेऊ शकता. सफेद म्हणजे कांद्याची पातीचा जो कांदा असतो तो तुम्ही इथे यूज करू शकता, पण अवेलेबल नव्हता म्हणून मी हा सफेद कांदा घेतलाय. त्याच्याने पण टेस्ट खूप छान येते. तो पण मी आता त्या तेलावरती व्यवस्थित असा गरम करून घेते. त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात 2
2 घेतले, त्याचे ना बारीक तुकडे करून घेतलेत. पण आहे ना तुमच्या घरात जर लहान मुलं खाणारी असतील तर तुम्ही मिरच्या नाही घेतल्या तरी चालतील. पण थोडासा पुलावला तिखटपणा येतो. आपण त्याच्यामध्ये कोणताही मसाला ऍड नाही करत आहोत, फक्त आपण गरम मसाल्यावरतीच आहे. त्यामुळे आपल्याला थोडासा जर तुमच्या घरात तिखटपणा हवा असेल तर तुम्ही ते मिरच्या टाकून व्यवस्थित असं ढवळून घ्या. इथे आपला कांदा शिजतोच आहे. थोडा वेळ आपण तेलावरती असा ठेवूया त्याला फ्राय करायला. व्यवस्थित फ्राय करून घेऊ दे. हा पुलाव जो आहे ना फटाफट रेडी होतो. कधी आपल्याकडे टिफिन मध्ये जर गडबड असेल आणि आपल्याला जर फटाफट काहीतरी करून द्यायचं असेल तर आपण जे आपल्याकडे भाज्या अवेलेबल असतील ना त्याच्याने फटाफट आपण क्विकली बनवून देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा टिफिन मध्ये ना मुलंही आवडीने खातात. आता ना या स्टेजला आपण मीठ टाकून घेऊ थोडंसं. मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. कांदा आपला व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे. त्या स्टेजवरती आपण हे जे मटार आहे ते आपण टाकून घेऊ. ते पण ह्याच्यामध्ये फ्राय करू. त्या स्टेजवरती आपण आलं लसूण पेस्ट टाकू. ती पण ह्या मटाराबरोबर फ्राय करून घेऊया. आणि व्यवस्थित आता आपण हे मटार आणि हे जे आलं लसूण पेस्ट टाकले ती व्यवस्थित त्याला फ्राय करून. आता ना आपण हे जे गाजर घेतले ते पण टाकू. त्याचबरोबर आपण जे फ्लावर घेतले ते स्वच्छ धुवून मी घेतले तर ते पण आपण ह्याच्यावर टाकूया. मी इथे एक छोटा टोप ना गरम पाणी बॉईल करायला ठेवते. आपलं पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण ह्या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित त्यांना आलं लसूण पेस्ट वगैरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपल्याला ना भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आणि आता त्याला मी झाकण लावून अशी वाफ लावून घेते. 5 ते 6 मिनिटं तरी वाफवून घ्यायची आणि मध्ये मध्ये आपण ना म्हणजे भाजी ना व्यवस्थित हलवून घ्यायची जेणेकरून ती आपली खाली भाजी लागता कामा नये. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. भाज्यांना एक वाफ आलेली आहे आपली मस्तपैकी. त्याच स्टेजला मी ही जी कढई आहे ना ती थोडीशी थंड करायला ठेवते कारण भाज्या थोड्याशा थंड करायला ठेवायच्या आहेत त्या मला. आणि ह्याच गॅसवरती मी पुन्हा
इथे आपलं पाणी पण मस्त व्यवस्थित उकळलंय, ते पण मी बंद करते. आणि या स्टेजला मी जे आपलं एक भांडं घेतलंय आपल्याकडे, जे तुम्ही याच्यामध्ये छोटं टोप घेतलं तरी चालेल. मी हे फोडणीचं भांडं घेतलेलं आहे. फोडणीच्या भांड्यामध्ये मी आपण घेतलेलं तूप आहे, ते तूप मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. मी काजू घेतलेत ना, ते असे 2 भागवाले घेतले आहेत. मध्येच असे आपण तुम्ही अर्धे तुकडे करून पण घेतलात तरी हरकत नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकता. आता आहे ना, तूप आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. त्या स्टेजवरती आपण हे जे घेतलेले बदाम काजू आहेत ते आपण टाकूया, कारण जास्त पण आपण तूप तापवून घेतलं की ते लगेच ब्राऊन होतात. हे बघा, आपल्या इथनं एवढेच आपल्याला ब्राऊन करून घ्यायचे, जास्त ब्राऊन आपल्याला करून घ्यायचे नाहीयेत. बघा, बस एवढेच ब्राऊन करून घ्यायचेत. आणि हे मी आता साईडला ठेवते. ब्राऊन करून झालेत. आता ही आपली कढई, आपली भाज्या पण ह्या आता व्यवस्थित अशा थंडगार झालेल्या आहेत. त्या स्टेजवरती आपल्याला कुठच्याही पदार्थामध्ये दही जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते आपण व्यवस्थित, जेव्हा भाज्या थंड झाल्यावरतीच आपल्याला दही टाकायचं, जेणेकरून आपली जी दही आहे ना ती फुटत नाही. आता आपल्याला हे सगळ्या गोष्टी एकजीव करायचे. आपली ना ही जी भाजी आहे ती व्यवस्थित मी ढवळून घेते. आपण जे दही टाकलेलं होतं त्याच्यासोबत आता त्याचबरोबर आपण जे हे काजू आहे ते पण आपल्याला ह्याच्यात तुपासकट टाकायचे. तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेले काजू आता मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. तर ते मिक्स सगळे झालेलं आहे. आणि आपण आहे ना, हे जे तांदूळ घेतलेले आहे ते मी पाण्यातनं असं व्यवस्थित नितळून घेतलेले आहे बघा. आणि व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला, पाणी ह्याच्यामध्ये न टाकता असं व्यवस्थित. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित जास्त पण हलवायचं नाही, जेणेकरून आपला राईस तुटला नाही पाहिजे, म्हणून अलगदपणे आपल्याला हलवून घ्यायचं. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हा राईस. आपल्याला हा जो आहे, आता आपण ह्या स्टेजला पण हे पुन्हा पण घेतलेले थोडंसं तूप टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बघा किती छान कलर आलाय आपल्या या पुलावला. हे का, मी ना घेतलेल्यापेक्षा पण पाणी थोडं कमी टाकलंय, कारण जास्त भात आपल्याला मोकळा हवाय. पुलाव म्हटल्यावरती आपल्याला राईस हा मोकळा लागतो म्हणून. चला, तर मग आता मी ह्याला जवळजवळ 15 ते 10 मिनिटं मी ह्याला व्यवस्थित शिजवून घेते आपला पुलाव. आपला आता हे 10 ते 15 मिनिटं ते शिजवून घेते. आपले 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण बघूया आपला भात शिजलाय का, पुलाव तयार झाला का. हो का, आपल्याला बघितल्यावरतीच कळतं आपला पुलाव ना हा रेडी झालाय व्यवस्थितपणे. आणि एक एक दाणा आपला असं व्यवस्थित मोकळा पण झालेला आहे. आणि ना असं व्यवस्थित तूप टाकल्यामुळे ना त्याला एक शायनिंग येते आणि खूप सुंदर, म्हणजे असं त्याचा अरोमा पण खूप सुंदर येतोय, एकदम फ्लेवरनीस वगैरे खूप छान येतोय. चला, तर आपला हा व्यवस्थित पुलाव झालेला आहे. तर आपण आहे ना हा सर्विंग बोलमध्ये मी काढून घेते. तोपर्यंत तुम्ही पण बघत राहा ही रेसिपी. हा बघा, आपला आहे ना पुलाव तयार झालेला आहे. एकदम फळफळीत, एकदम शायनिंग असं, म्हणजे एकदम बघा त्याचं शायनिंग येतं. आपल्याला थोडंसं पण तूप टाकलंय ना त्याने आपल्याला शायनिंग येते आणि एकदम थोडा मसालेदार आणि एकदम टँगी फ्लेवर. तर तुम्ही पण तुमच्या घरी हा पुलाव करून बघा. आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. चला, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.